सहकार क्षेत्राची पंढरी मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचं वारं आता जिल्ह्यात वेगानं वाहू लागलंय। या निवडणुकीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपा निवडणूक लढवणारे हे निश्चित झालंय। पण एका मोठ्या नियमामुळे खुद्द शिवेंद्रराजेंच्याच निवडणुकीत उभं राहण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि त्यामुळे आता खुद्द शिवेंद्रराजेंच्या जागी त्यांच्या पत्नी या रिंगणात उतरणार का अशा चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाल्यात। या सगळ्या चर्चा नेमक्या काय आहेत, कशा पद्धतीनं तिथलं स्थानिक राजकारण सध्या वळण घेत आहे, हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी एक आठवण, अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय वखर लाईव्ह। तर रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार सलग 10 वर्ष जिल्हा बँकेचे संचालक असलेल्यांना निवडणूक लढवता येणार नाही। त्यांना 3 वर्षाच्या कूलिंग पिरियड नंतर पुन्हा संचालक म्हणून संधी मिळणार आहे। पण राज्याच्या सहकार विभागानं तो नियम अजून स्वीकारलेला नाहीये असं सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केलंय। मात्र तक्रार केली तर त्यांचं संचालकपद जाऊ शकतं असं राज्य सरकारच्या निर्णयात म्हटलंय। त्यामुळे रिस्क न घेता नेते मंडळींनी पर्यायाची चाचपणी आता सध्या सुरू केली आहे। त्यातूनच होऊ घातलेल्या सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवे चेहरे दिसण्याची शक्यता वर्तवली जाते। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं सोसायटी मतदारसंघात जबरदस्त वर्चस्व राहिलंय। आतापर्यंत शिवेंद्रराजे हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कायमच विजयी होत आलेत, पण नव्या नियमामुळे त्यांची अडचण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे ते पत्नीलाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आष्टे विकास सोसायटीकडून वेदांतिका राजे भोसले यांच्या नावाचा ठराव अधिकृतपणे पास करण्यात आलाय। एवढंच नाही तर खुद्द शिवेंद्रराजेंच्या नावाचा ठराव रामकृष्ण नगर मधूनही झालाय। तर त्यांचे निकटवर्तीय विक्रम पवार आणि जितेंद्र सावंत यांच्या नावाचे ठरावही विविध सोसायट्यांकडून झालेत। पण जर नियमांची अडचण टोकदार झाली तर बँकेची सूत्र कुटुंबाच्याच आणि स्वतःच्याच हातात कायम ठेवण्यासाठी वेदांतिका राजे यांची बँकेतील एंट्री ही 100% निश्चित मानली जाते। या निवडणुकीत केवळ नियमांचा खेळ नाही तर महायुतीमधील अंतर्गत राजकीय जुगलबंदी सुद्धा पाहायला मिळते। एकीकडे ही निवडणूक शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असली तरी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या एंट्रीनं आणि विधानांमुळे साताऱ्यात आणखीच रंग भरले जात आहेत। दुसरीकडे इतर नेत्यांनीही आपापल्या भागात मोर्चे बांधणी सुरू केली आहे। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे की चुरशीची ठरणार आहे याकडे संपूर्ण जिल्ह्याचंच लक्ष लागलंय। शिवेंद्रराजेंचा दबदबा कायम ठेवण्यासाठी वेदांतिका राजे भोसले खरोखरच बँकेच्या बोर्डावर पाऊल ठेवणार आहेत का, आणि सहकाराच्या राजकारणात याचे नेमके काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूण हे सगळं स्थानिक राजकारण पाहता तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की व्यक्त व्हा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी वखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।